तेरी गाडी. लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय. निळा ड्रेसवाली. काय ग, कधी आलीस पुण्यावरून आणि केलं का मग ड्रायव्हिंग? तू म्हणत होती ना आता थोडी थोडी प्रॅक्टिस करणार म्हणून बाहेरगावच्या प्रवासात. लाल ड्रेसवाली. कसलं ड्रायव्हिंग आणि कसलं काय? पुढे देतो, आता घाट येईल, आता ट्रॅफिक लागेल, असंच चालू होतं. नाहीच दिली गाडी हातात. मला आपलं तेच नेहमीचं काम. पुण्यात पोचलं की नेव्हिगेशन करायचं आणि बोलणे खायचे. या माणसा शेजारी बसून नेव्हिगेशन करण्यापेक्षा पायी चाललेलं परवडलं. स्वतःला रस्ते माहीत नसतात, माहीत असले तरी रस्त्यात काहीतरी काम चालू असतं, डायव्हर्शन असतं. गुगल मॅपवाली बोंबलून बोंबलून सांगत असते, राईट टर्न राईट टर्न. मी ओरडून सांगत असते, पण नाही, यांचं आपलं तेच नाही, इकडून नाही, मला माहिती आहे. आणि पुढे गेल्यावर कळतं काम चालू आहे काहीतरी म्हणून मागून राईट टर्न दिलेला होता. आता 4 मैलाचा गरका बसला म्हणून पुन्हा माझ्यावरच चिडचिड. सांगता येत नाही का म्हणे काम चालू आहे म्हणून. आता मला कसं कळणार? कळलं तरी बोलायची सोय आहे का? बोललं तरी ऐकतो का आपण कोणाचं? नाही, बरोबर आहे, मला माहिती आहे ती गुगलवाली बाई एरबाडली असेल. असं काहीतरी बडबडत स्वतःला पाहिजे तशीच गाडी पळवणार. बरं, कुठे कन्फ्युजन असेल, टर्न येत असेल तर गाडी जरा स्लो करावी ना, तर बरोबर तिथेच फास्ट घेणार. थोडं पुढं गेलं की लक्षात येतं चुकलो म्हणून, की ते लपवण्यासाठी पुन्हा गरा फिरत राहणार. अगं, एक संत्र्याची गाडी तर 4 वेळा दिसली मला. तो संत्र्यावाला पण घाबरून बिचारा बघत होता की त्याच्या भोवती ही लाल गाडी का चक्रा मारतीये. ती गुगल मॅपवाली पण बेंबीच्या देठापासून ओरडत होती. कर्सर पण वेड लागल्यासारखं कधी इकडे कधी तिकडे नाचत होता. अक्षरशः चक्कर यायला लागली होती मला तर. मेट्रोच्या कामांमुळे सगळे रस्ते म्हणजे सापशिडीचा खेळ झालाय. मी तर इथून पुढे पायी जाईन, पण ह्या माणसाबरोबर कारने जाणार नाही. निळा ड्रेसवाली. अगं, आमच्याकडे तर मुलगा चालवतो आजकाल गाडी, पण ह्यांना गाडी सुटतच नाही हातातून, देतच नाहीत लवकर त्याला. कधी बळच नेलीच तर दुसऱ्या दिवसापासून भणभण भणभण सुरू होते. गाडीची चालच बदलली, ब्रेकच डीप गेला, अमुकच झालं आणि तमुकच झालं. बरोबर न्यावं त्यांना तर त्याला इतक्या सूचना देतात की तो म्हणतो, बाबा जरा गप्प बसा, नाहीतर मी उतरतो आणि रिक्षाने येतो. खूप वैताग देतात म्हणून परवा मुलाने त्यांना गाडीत मागं बसवलं, तर जर ॲक्सिलेटरवर पाय दाबला की मागून त्याची कॉलरच कचकून ओढायचे. गाडी पळवूच दिली नाही. नणंदेकडे पोचायला जनरली एखादा तास लागतो, पण त्या दिवशी 2 तास लागले. नणंद मला म्हणाली, एवढा उशीर का लागला? तर लगेच म्हणतात, ड्रायव्हर नवीन आहे अजून.